मकर राशी, तयार रहा. माता लक्ष्मी कोट्याधीश बनवणार. गरिबीकडून श्रीमंताचा प्रवास. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, मकर राशीच्या लोकांनो, लवकरच लक्ष्मी माता तुमच्याकडे धनाचा हंडा ठेवणार आहे. मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. ब्रह्मांडात सध्या तुमच्या राशीसाठी असामान्य बदल घडत आहेत. ही वेळ फक्त शुभ नाही, ही वेळ आहे दैवी परिवर्तनाची. ज्यांच्या हातातून गेलं होतं ते पुन्हा परत येईल आणि ज्यांचं आयुष्य अंधारात होतं त्यांच्यासमोर आता सोन्याचा प्रकाश फुलणार आहे. 1. शनिदेवाचा आशीर्वाद आणि कर्मफळाचा शेवट. मकर राशीचा स्वामी शनिदेव आहे. गेल्या काही वर्षात तुम्हाला संघर्ष, एकटेपणा, मानसिक दबाव आणि अडथळे दिले गेले, कारण शनी तुमचं कर्म शुद्ध करत होते. आता मात्र शनिदेव गजबनावर आरोप झाले आहेत. समृद्धी, स्थैर्य आणि सोन्याची ऊर्जा घेऊन येत आहे. याचा अर्थ तुमच्या कठोर परिश्रमाचे फळ मिळण्याची वेळ जवळ आली आहे. आता तुमचं नाव, काम आणि कीर्ती पुन्हा तेजानेच ओळखणार आहे. 2. लक्ष्मी मातेचा धनयोग प्रकट होतो. 23 ऑक्टोबरपासून सुरू होणारे विशिष्ट कालावधी मकर राशीसाठी अत्यंत शुभ ठरणार. शुक्र, गुरु आणि चंद्र यांच्या संयोजना करा. मग तुमच्या मकर राशीवरती तुमच्या प्रसन्न होत आहे, तर मानसिक समाधान, प्रतिष्ठा आणि सन्मान यांचाही दान होईल. काही जणांना अचानक जुनी थकबाकी मिळेल, काहींना नव्या व्यवसायाची सुरुवात होईल, काहींना मोठी गुंतवणूक मिळू शकते, तर नशिबाचा दरवाजे उघडण्याची हीच वेळ. ब्रह्मांड तुमचं नाव पुकारत आहे. मकर राशीच्या जातकांनो, मागील महिन्यात कितीही प्रयत्न केले तरी गोष्टी जागच्या जागी थांबलेल्या वाटल्या. नोकरीत प्रमोशन थांबलं, व्यवसायात पैसा अडकला, संबंधात गैरसमज वाढले, सगळं काही अपूर्ण राहिलं होतं. पण आता ब्रह्मांड तुमचं नाव पुन्हा एकदा पुकारत आहे. गुरु आणि शनी यांच्या संयोगातून नशिबाचा दरवाजा उघडत आहे. हा काळ असा आहे की तुमचं भाग्य स्वतः चालत तुमच्यापर्यंत येईल. ज्या गोष्टींसाठी तुम्ही वर्षानुवर्ष झगडला ते आता तुमच्यासाठी सहज मिळतील. जेव्हा मकर राशी, मेहनत आणि संगत, नवी आर्थिक दिशा, ज्या रस्त्यावर सोन्याचा प्रकाश आहे, शक्तिशाली असेल की काही मकर राशीचे जातक अचानक नवीन मार्गावर येईल, जिथे त्यांना कधी वाटलंच नव्हतं की पैसा मिळेल. प्रोजेक्ट करूनही पैसे मिळतील, गुंतवणुकीतून नफा मिळेल किंवा कामाच्या क्षेत्रात तुमचे नेतृत्व सिद्ध होईल. काहींना परदेशी संधी मिळेल, तर काहींना स्वतःचा व्यवसाय उभा करण्याची प्रेरणाही मिळेल. लक्ष्मी मातेची कृपा अशी असते की ती फक्त पैसा देत नाही, तर ती दिशाही देते. योग्य निर्णय घेण्याची बुद्धीही, योग्य वेळी संधी ओळखण्याचा आणि योग्य लोकांची साथ ही नवी दिशा तुम्हाला स्थैर्य, संपत्ती आणि आत्मविश्वासही देते. 5. कौटुंबिक आणि वैवाहिक जीवनात स्थैर्य. घरात शांतीचा प्रकाश. गेल्या काही काळात घरात तणाव, गैरसमज, दुरावा जाणवत होता, पण आता ग्रहस्थिती बदलते. चंद्र, शुक्र आणि गुरु यांच्या अनुकूल दृष्टीमुळे कौटुंबिक जीवनात पुन्हा एकदा समज, प्रेम आणि आदर वाढेल. जोडीदारांसोबत संवाद अधिक मोकळा होईल. जुने वाद मिटतील. काहींच्या जीवनात प्रेमाचे पुनर्जन्म घडेल. जुने तुटलेले संबंध पुन्हा बोलू लागतील. घरात धनप्राप्तीबरोबरच आनंदाचा प्रवाह सुरू होईल. घरात एखादं शुभ कार्य ठरेल आणि त्या कार्यातून नव्या शुभ ऊर्जेचा प्रसार होईल. ही वेळ तुम्हाला शिकवेल की खरी समृद्धी फक्त पैशात नसते, ती आहे आपुलकी आणि एकटेपणा. 6. आध्यात्मिक उन्नती आणि देवी संरक्षण. आत्म्याच्या सोन्याची चमक. शनिदेव मकर राशीचे अधिपती आहेत आणि शनीची कृपा मिळवण्यासाठी सर्वात आवश्यक आहे कर्मनिष्ठा आणि प्रामाणिकपणा. या काळात तुम्हाला केवळ आर्थिक नाही तर आध्यात्मिक जागृतीही होणार आहे. काही जातक ध्यानमंत्राच्या किंवा भक्ती मार्गाकडे वळतील. काहींच्या जीवनात अशी घटना घडेल जी त्यांना दैवी अस्तित्वावर ठाम विश्वास देईल. ज्या व्यक्तींचं मन दानशील आहे, ती जी इतरांना मदत करतात, त्यांनाच या काळात दैवी संरक्षण कवच लागेल. तुमचा अंतरंग सोन्यासारखं हुकू लागेल आणि जेव्हा आत्म्याचं सोनं शुद्ध होतं तेव्हा बाह्य संपत्ती आपोआप वाढते. 7. रस्त्यावर चालण्याचे प्रतीक. कर्म, कीर्ती आणि कृतज्ञतेचं मिलन. सोन्याचा रस्ता ही एक आध्यात्मिक प्रतिमा आहे. याचा अर्थ असा नाही की तुम्हाला फक्त पैसा मिळेल. याचा अर्थ असा आहे की तुमच्या आयुष्यातील प्रत्येक क्षेत्रात प्रकाश, यश आणि कीर्ती मिळेल. कामात प्रतिष्ठा वाढेल. लोक तुमचं नाव आदराने घेतील आणि तुम्हाला स्वतःचं महत्त्व जाणवेल. पण लक्षात ठेवा, सोन्याच्या रस्त्यावर चालताना पाय नेहमी जमिनीवर ठेवणं अत्यावश्यक आहे, कारण जे नम्र राहतात त्यांनाच लक्ष्मी माता दीर्घकाळ कृपा देते. हा रस्ता तुम्हाला सांगतोय तुम्ही लायक आहात, पण अहंकाराशिवाय जगा. जुने कर्ज आणि अडथळ्यांचा शेवट. मुक्ततेचा काळ सुरू. अनेक मकर राशीच्या जातकांना गेल्या काही वर्षात आर्थिक ओझं, जुनी देणी, कोर्ट कचेरी किंवा नोकरीतील तणाव यांनी ग्रस्त झाला होता, पण आता शनी आणि गुरु यांच्या कृपेने ते सगळं संपतंय. जुने कर्ज मिळतील. ज्यांनी तुमचं नुकसान केलं त्यांना नियती स्वतः उत्तर देईल. काहींच्या आयुष्यात अशी घटनांची मालिका घडेल जी अडथळे वर्षानुवर्ष होते ते एका झटक्यात नाहीसे होतील. या मुक्ततेनंतर तुम्ही स्वतःला नव्याने जन्माला
तुम्हाला आल्यासारखा अनुभव आला. कारण खरी संपत्ती म्हणजे मन शांती, शरीर आणि मन नव्या ऊर्जेने जागृत होणार. आत्मविश्वासाचा विस्फोट. मकर राशीच्या जातकांची सर्वात मोठी ताकद म्हणजे त्यांची शिस्त आणि स्थैर्य. पण मागील काळातील ताणतणावामुळे शरीर थकलेलं आणि मन कंटाळलेलं होतं. आता मात्र ग्रहयोग, शरीरात नवी प्राणशक्ती होत आहेत. झोप चांगली लागेल, विचार स्पष्ट होतील, निर्णय क्षमता वाढेल, काहींना योग, ध्यान किंवा निसर्गात वेळ घालवण्याची प्रेरणा मिळेल. ही नव्या ऊर्जेची लाट तुम्हाला जीवनातील मोठे निर्णय घेण्याचे धैर्य देईल. आणि जेव्हा मकर राशी निर्णय घेतो तेव्हा तो संपूर्ण पर्वत हलवतो. 10. लक्ष्मी मातेचे कृपेचे संकेत. ब्रह्मांडाचे गूढ इशारे. लक्ष्मी माता जेव्हा घरात प्रवेश करते तेव्हा ब्रह्मांड काही अद्भुत संकेत देते. हे संकेत ओळखा आणि त्यांना दुर्लक्ष करू नका. घरात अचानक गोड वास येणे म्हणजे समृद्धी जवळ आली आहे. स्वप्नात मंदिर, फुलं किंवा सोने दिसणे म्हणजे लक्ष्मी प्रसन्न झाली आहे. घरात पक्ष्यांचा गोड आवाज ऐकू येणे किंवा फुलपाखरू दिसणे म्हणजे दैवी ऊर्जा तुमच्या भोवती आहे. अचानक मिळालेली जुनी वस्तू किंवा पैसे हेही लक्ष्मीच्या आगमनाचं सूचक असतं. हे संकेत सांगतात की ब्रह्मांड तुमच्याकडे तुमच्यासमोर ठेवणार आहे. मकर राशीच्या जातकांनो, गेल्या काही वर्षापासून तुमचं आयुष्य एखाद्या दीर्घ पर्वासारखं होतं. अंधार, संघर्ष आणि परिश्रमाच्या खोल वाटांमधून तुम्ही चालत आला. प्रत्येक प्रयत्न एक धडा होता. पण ब्रह्मांड कधीच अन्याय करत नाही. ते फक्त योग्य वेळेची वाट बघत आहे. आता ती वेळ आली आहे मित्रांनो, ज्या क्षणासाठी तुमचं संपूर्ण आयुष्य तयार होतं. शनिदेव तुमचे ग्रह स्वामींचं कर्म तपासलं, शुद्ध केलं आणि तुम्हाला परिपक्व बनवलं. तुम्ही जे दुःख सहन केलं ते तुमचं दंड नव्हते, ते तुमचं प्रशिक्षण होतं. कारण ज्याला पुढे पर्वत जिंकायचा असतो त्याला आधी काट्यांवरून चालावं लागतं. आता मात्र परिस्थिती पूर्णपणे बदलतीये. शनिदेवांच्या कृपेने आणि लक्ष्मी मातेच्या प्रसन्न हा काळ म्हणजे आहे केवळ धनप्राप्तीचा काळ नाही, तर आत्मसन्मानाचा, पुनर्जन्माचा आहे. तुमच्या आत्म्यातील तेज पुन्हा जागे होईल. तुमच्या चेहऱ्यावर समाधानाची आणि दैवी आत्मविश्वासाची झळाळी येईल. ब्रह्मांड तुमच्याशी संवाद साधतोय. ते सांगतंय की तुम्ही खूप वाट पाहिली आहे. आता तुझ्या परिश्रमाचा प्रकाश तुझ्या वाटेवर पडणार आहे. लक्ष्मी माता फक्त धनाचा हंडा ठेवत नाही, ती तुमच्या घरात आशीर्वाद, आरोग्य, आनंद आणि आध्यात्मिक समाधान घेऊन येते. या काळात तुम्हाला जाणवेल की खरी श्रीमंती फक्त पैशात नाही, तर मनाच्या शांतीत आहे. जी व्यक्ती स्वतःवर विश्वास ठेवते, जी प्रामाणिकपणे काम करते आणि जी देवी न्यायावर श्रद्धा ठेवते, त्या व्यक्तीला लक्ष्मी माता कधीही रिकाम्या हाताने परत पाठवत नाही. मकर राशी, तुम्ही शनीचे मूल आहात. स्थैर्य, परिश्रम आणि संयम याचे प्रतीक तुमचं भाग्य आता त्या टप्प्यावर आला आहे जिथे तुमचा एक एक कष्टाचं पान सोन्याने लिहिलं जाईल. तुमच्या जीवनातील अंधाराचा अध्याय पूर्ण बंद होत आहे आणि नवा सुवर्ण प्रभेचा अध्याय सुरू होत आहे. आता तुम्ही सोन्याच्या रस्त्यावर चालणार आहात, पण तो रस्ता फक्त पैशाने नाही, तर कर्म, श्रद्धांजली, भूतकाळ विसरून भविष्याची हातमिळवणी करण्याची आणि स्वतःला पुन्हा ओळखण्याची. लक्ष्मी माता जेव्हा एखाद्याच्या आयुष्यात प्रवेश करते तेव्हा फक्त घरच उचलत नाही, तर आत्मा प्रकाशमान होतो. तुमच्या घरात आता तो प्रकाश पसरायला सुरुवात झाली आहे. म्हणूनच विश्वास ठेवा, ब्रह्मांड तुमच्या बाजूने आहे आणि तुमचं नशिबाचं तुमच्या पावलांवर नम्र होतंय. तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.